नमस्कार. ममकार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आपण करूया आज पनीरची भाजी. पनीर कट करून घेऊ. पनीरचे छोटे छोटे क्यूब करून घ्यायचे. मध्यम आकाराचे क्यूब करायचे. चला आपण ग्रेव्हीसाठी मसाले टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, तीळ आणि बदाम. ग्रेव्हीसाठी मसाले. आता कढईमध्ये तेल तापत टाकायचं थोडं. आपण कांदे टाकू त्याच्यात. कांदे थोडे फ्राय होऊ द्यायचे. कांदे फ्राय झाले का मग टोमॅटो टाकायचे. टोमॅटो थोडेसे फ्राय झाले का मग हिरवी मिरची टाकायची. मग लसूण टाकायचा, अद्रक टाकायचं, बदाम टाकायचे, तीळ टाकायचं, अद्रक टाकायचं, कोथिंबीर टाकायचं. चांगलं परतून घ्यायचं. परतून झालं का थंड झालं. आता आपली ग्रेव्ही परतून झाली. आता आपण एक प्लेटमध्ये थंड होऊ देऊ. आता आपली ग्रेव्हीचा मसाला थंड झालेला आहे. आता आपण मसाले मिक्सरमध्ये वाटण करून घेऊ. आता आपली ग्रेव्ही वाटण झाली. कढईमध्ये तेल ठेवायचं. तेल तापलं. आपण ग्रेव्ही मस्त परतून घेऊ. आता तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची. हळद टाकायची, मिरची पावडर टाकायची, धनेपूड टाकायची, किचन किंग मसाला, पनीर मसाला, तूप, मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मीठ घालायचं आता थोडं चवीनुसार. मग दही घालायचं. दही पण चांगलं परतून घ्यायचं. पाणी घालायचं. पाण्याला उकळी येऊ द्यायची चांगली. मग पनीर टाकू आपण त्याच्यात. भाजी मस्त उकळलेली आहे. आता पनीर घालू आपण त्याच्यात. कसुरी मेथी घालायची. थोडी कोथिंबीर घालायची. झाली आपली पनीरची भाजी रेडी. एकदम सोपी पद्धत, घरगुती साहित्यात तयार होणारी पनीरची भाजी. आता एकदम थिकपणा यासाठी थोडं आपण त्याच्यात पनीर टाकू किसून सणा. थोडं पनीर किसून टाकलं का थिकपणा मस्त येतो भाजीला. घट्टपणा होतो भाजीत थोडासा. आता आपली झाली भाजी पनीरची. एकदम ठीक झाली मस्तपैकी. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.